पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। भारत देशामधील व महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण की दोन्ही हप्त्याला आता सरकारच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे। हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही भारत देशामधून असाल तर तुमच्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजे की 24वा हप्ता 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। आणि जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्यामधील आहे त्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांची लॉटरी लागल्यासारखंच आहे। त्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये आता जमा करण्यामध्ये येत आहे, कारण की केंद्र सरकारचे 2,000 आणि राज्य सरकारचे 2,000 असे मिळून दोन्ही हप्ते 4,000 रुपये महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांना मिळणार आहेत। मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आता पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये हा लाभ हस्तांतरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये आली असून निधी वितरणाची सर्व तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। गेल्या कित्येक दिवसभरापासून तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याची वाट बघितली। तो हप्ता रखडला होता, तो हप्ता शेतकरी बांधवांना भेटला नव्हता, परंतु स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतला। आज सकाळीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि सरकारने निर्णय घेतला। त्यानंतर महाराष्ट्र राज्यामधील कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी सुद्धा आज सांगितलं होतं की हप्ता जमा होणार। बघा, तर त्यांना माहीत होतं हप्ता जमाच होणार आहे आणि राज्य सरकारने आता निधी मंजूर केला आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा आता निधीला मंजुरी मिळाली आहे। केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता तो देखील आता जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, हप्ता तर आता मंजूर झाला आहे आणि कधी मिळणार हे देखील जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी खुशखबर आली असं म्हणाला आता कसल्याही प्रकारे अडचण नाही, कारण की दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये आजच जमा करण्यामध्ये येत आहेत। पण आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, पीएम किसान योजनेचा हप्ता तो तर संपूर्ण भारत देशामध्ये जमा होणार, परंतु नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जमा होणार नाही। तो फक्त आज 18 जिल्ह्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे, कारण की स्वतः राज्य सरकारने आता निर्णय घेतला आहे की टप्प्याटप्प्याने वितरण करायचं। केंद्र सरकार तो संपूर्ण भारत देशामध्ये वितरण करीत आहे, परंतु राज्य सरकारचा निर्णय आहे की आज फक्त 18 जिल्ह्यामध्ये वितरण होणार। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव आजच्या यादीमध्ये येतं का नाही एकदा तपासून घ्या, कारण आज सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा वितरित करण्याला मंजुरी मिळाली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, सध्या ग्रामीण भागामध्ये शेतातील बांधावर आणि सोशल मीडियावर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या रखडलेल्या हप्त्यांबाबत सातत्याने चर्चा सुरू होती। हप्ता कधी जमा होणार, खात्यामध्ये किती रक्कम येणार, अशा प्रश्नांबाबत संभ्रम निर्माण झाला होता। अनेक ठिकाणी चुकीची माहिती पसरली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती। मात्र आता सरकारकडून निधी वितरणाचे अधिकृत नियोजन समोर आल्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की लक्षामध्ये घ्या, नमो शेतकरी योजनेमध्ये कसल्याही प्रकारे वाढ झालेली नाही आणि पीएम किसान योजनेमध्ये देखील कसल्याही प्रकारे वाढ झाली नाही। आता तुम्हाला नमोचा हप्ता 2,000 रुपये मिळणार आहे।
त्यानंतर केंद्र सरकारचा हप्ता म्हणजे की PM किसानचा तो पण 2,000 रुपयाचा मिळणार. दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर आली. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर किंवा असत्य माहितीवर विश्वास ठेवू नये, यासाठी अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार माहिती दिली जात आहे. आता लक्षामध्ये घ्या, दोन्ही हप्ते सरकारच्या माध्यमातून जमा होत आहे. आता बघा, यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसह निधी वितरणाची तारीख आणि तांत्रिक बाबी निश्चित करण्यामध्ये आले आहे. या निर्णयामुळे दोन्ही योजनांचे मिळून एकत्रित पैसे खात्यामध्ये पूर्णपणे आता जमा करण्यामध्ये येत आहे आणि मार्ग शुद्ध मोकळा झाला आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजेच की औरंगाबादमधून असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे, कारण येथील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे. पुढील क्रमांकाचा जिल्हा सुद्धा पाहून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मग बघा, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे स्वरूप पाहता दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या लाभासाठी सरकार जमा करत असते. आता बघा, सरकारने पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगितला आहे, तो म्हणजे की बीड जिल्हा आणि त्यानंतर लातूर. या जिल्ह्यामध्ये मागील हप्ता मिळून ठराविक कालावधी पूर्ण झाल्यामुळे नवीन हप्त्याची प्रतीक्षा वाढली होती. दोन्ही हप्ते सरकारांनी आवश्यक निधीची तरतूद केली असून बघा, आता लक्षामध्ये घ्या, तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहिली तुमची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपली, कारण की सरकारने आज निर्णय घेतला आणि डेबिटीच्या माध्यमातून हे वितरण आता पार करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही बीड आणि लातूरमधून असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे, कारण येथील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्याची प्रोसेस आता सुरू करण्यामध्ये आली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून मिळणारा हा हप्ता लहान असला तरी संकटात सापडलेल्या बळीराजासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आधार ठरतो. गेल्या हंगामामध्ये ज्यांना जिल्ह्यामधील अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे झालेले नुकसान लक्षामध्ये घेता सरकारकडून मिळणारा या थेट आर्थिक मदतीमुळे शेतीचे दैनंदिन नियोजन करणे आणि खते बियाणे खरेदी करणे सोपे होत असते. त्यामुळे शेतकरी या योजनेच्या हप्त्याची वाट बघत असतो. तोच हप्ता आता तुम्हाला मिळत आहे. आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर बघा, शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार निधी वितरण सुरळीत व्हावे यासाठी परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामधील लाभार्थ्यांच्या अर्जाची संगणकीय तपासणी पूर्ण केली जात आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या भागामधून असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. बघा, तुमच्या खात्यामध्ये लाभ मिळत आहे. बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले असणे आणि KYC प्रक्रिया पूर्ण असणे या अत्यंत आवश्यक बाबी असून सर्व निकष पूर्ण करणाऱ्या शेतकरी बांधवांना निधी आता वर्ग करण्यामध्ये येत आहे. काही ठिकाणी एकाच कुटुंबामधील अनेक सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने नोंदणी केल्याचे सध्या दिसून आलं आहे. यानंतर शेतकरी बांधवांनो, बघा, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये धाराशिव म्हणजेच की उस्मानाबाद सुद्धा आपण म्हणू शकतो, या जिल्ह्यामध्ये पडताळणी मोहीम तीव्र करण्यामध्ये आली होती. केंद्र सरकारने नियमावली कडक करत अपात्र व्यक्तींना या योजनेमधून वगळण्याची कारवाई सध्या केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे केवळ नियमामध्ये बसणाऱ्या आणि खऱ्या शेतकरी बांधवांपर्यंतच हा लाभ आता सुरक्षितपणे हस्तांतरित केला जाणार आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये भूमी अभिलेख आणि महसूल नोंदणीची फेरपडताळणी करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर अत्यंत वेगाने पार पडले आहे. हिंगोली आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवरील कृषी अधिकारी आणि तलाठी यांच्या प्रत्यक्ष समन्वयातून अर्जाची कडक शहानिशा करण्यामध्ये आली आहे. या सर्वच
आता लक्षामध्ये घ्या, या पडताळणीमध्ये समोर आला आहे की ज्यांनी चुकीची नोंद केली असे अर्ज आता बाद झाले. केवळ खऱ्या आणि पात्र शेतकरी बांधवांनाच पूर्णपणे हा लाभ जमा करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता लाभ मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुधारित नियमानुसार एकाच कुटुंबामधील केवळ एकाच पात्र सदस्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पती पत्नी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. फक्त एकच व्यक्ती लाभ घेणार. जर या ठिकाणी वडील किंवा मुलगा असेल तर दोन्ही पण लाभ घेऊ शकतात. बघा, आता पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्हा आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते सक्रिय ठेवणं, KYC प्रक्रिया अद्ययावत करणं आणि इतर सर्व आवश्यक तांत्रिक बाबी पूर्ण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे शासनाकडून वर्ग केले जाणारे हप्त्याचे पैसे DBT प्रणालीद्वारे थेट आणि सुरक्षितपणे तुमच्या खात्यामध्ये कसल्याही अडथळ्याशिवाय जमा होतील. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये मध्य महाराष्ट्रामधील अकोला आणि अमरावती या 2 जिल्ह्यांचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. या भागामध्ये निधी जमा करण्याची प्रोसेस आता सुरू झाली आहे. या भागामध्ये लाखो शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता 2,000 रुपये असे दुहेरी लाभ DBTद्वारे वेगाने मिळण्याची तयारी झाली आहे. बँक खात्याशी आधार जोडणी पूर्णपणे बरोबर असल्यास शेतकऱ्यांना लवकरात लवकर हा हप्ता मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला. तुम्ही फक्त आता तुमची KYC आधार लिंकिंग एकदा तपासून घ्या. जर तुमचं आधार लिंक बरोबर असेल तर मग तुम्हाला जास्त काय अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये लाभ जमा होईल. आता शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की लक्षामध्ये घ्या, तुम्हाला 2 कामे सरकारने सर्वात महत्त्वाची करायची सांगितली होती. ती तुम्ही केली का? ती कामे कोणती आहेत ती आपण तुम्हाला पुढं सांगणारच आहोत. परंतु अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे की जिल्ह्यांची यादी. तसेच उत्तर महाराष्ट्रामधील यवतमाळ या जिल्ह्यामधील नोंदणीकृत व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देखील निधी हस्तांतराचे आदेश प्रशासनाकडून देण्यामध्ये आले आहे. या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्याशी आधार जोडणी आणि KYC प्रक्रिया अचूक पूर्ण असल्यामुळे DBTद्वारे थेट बँक खात्यामध्ये पैसे वेगाने वर्ग केले जात आहे. शेतकरी मोबाईल बँकिंग आणि ATMद्वारे पैसे जमा झाल्याची खात्री करत असून आगामी शेतीच्या कामांसाठी हा निधी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आता बघायला मिळत आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, हप्ता जमा झाला आहे त्यामुळे शेतकरी बांधव खुश होत आहे. आतापासून वितरण सुरू झालंय आणि रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत हे वितरण सुरू राहील. म्हणजे की आज दिवसभरामध्ये मोठे व्यवहार होणार आहे आणि शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या, खानदेशामधील जळगाव आणि धुळे या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी प्रशासनाने विषयक मार्गदर्शक तत्वे आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या जाहीर केली. सूचना सुद्धा जाहीर केल्या आहे. तांत्रिक चुका नसलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता DBTच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. ज्या शेतकरी बांधवांचे बँक खाते सक्रिय आहे अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांची रक्कम आता सुरक्षित जमा करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आली. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पश्चिम महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 24वा हप्ता एकत्रित वर्ग करण्यामध्ये येत आहे. या भागामधील नोंदणीकृत शेतकऱ्याला मोबाईलवर बघा एकामागे एक आता 2 संदेश प्राप्त होत असून कोणत्याही मध्यस्थ्याशिवाय थेट लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, पहिला संदेश तुम्हाला 2,000 रुपयांचा येत आहे. त्यानंतर दुसरा संदेश तुम्हाला 2,000 रुपयांचा येत आहे. असे एकूण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने आता घेण्यामध्ये आला आहे.
हो शेतकरी बांधवांनो, सरकारने आता निर्णय घेतला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम आता जमा होऊ लागली आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामधील शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ज्या शेतकरी बांधवांची EKYC प्रक्रिया अचूक आणि पूर्ण आहे अशा सर्व लाभार्थ्यांना कोणत्याही तांत्रिक अडचण न येता दोन्ही हप्त्यांचा लाभ एकाच वेळी खात्यामध्ये प्राप्त होत आहे. राज्य शासनाने बँकांना दिलेल्या स्पष्ट निर्देशामुळे हे पैसे थेट खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे आता समाधानी बघायला मिळत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही रत्नागिरी आणि रायगड या भागामधून असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आली असं म्हणायला आता कसल्याही प्रकारे अडचण नाही. कारण की तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता 2 हप्ते मिळत आहे. तर बघा, पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य केंद्र असलेला कोल्हापूर या जिल्ह्यामधील ग्रामीण भागामधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरित करण्यासाठी बँकांना सूचना देण्यामध्ये आल्या आहेत. बँक व्यवहार पूर्ण असणाऱ्या शेतकरी बांधव बघा, आता लक्षामध्ये घ्या, आता या ठिकाणी तुम्ही जर तुमचे अकाउंटमधून पूर्ण रक्कम काढली असेल तर तुम्हाला दंडसुद्धा लावण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे शिल्लक रक्कम 200-300 राहू द्या जा. आता दंड किती असणार? 10 रुपये ते 20,000 रुपये कापले जाऊ शकतात जर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये 1 पण रुपये शिल्लक नसेल. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, ज्यामुळे शेतकऱ्याला वेळेवर आर्थिक सहाय्य सहज उपलब्ध होत आहे. डेबिटच्या प्रणालीद्वारे ही सर्व प्रक्रिया आता राबविली जात असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तात्काळ आता निधी जमा होत आहे. जर तुम्ही कोल्हापूरमधून असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर. त्यानंतर आदिवासी बहुल पालघर या जिल्ह्यासह सर्व 18 पात्र जिल्ह्यांची शेतकरी बांधवांनो सरकारने यादी या ठिकाणी जाहीर केली. टप्प्याटप्प्याने पैसे वर्ग करून ही वाटप प्रक्रिया येत्या 2 दिवसांमध्ये पूर्ण करण्यामध्ये येत आहे. लक्षामध्ये घ्या. आणि शेतकरी बांधवांना लाभ मिळत आहे. म्हणजे की सरकारने स्वतः सांगितलं आहे आता कसल्याही प्रकारे जास्त अडचण काय येणार नाही आणि ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेपणे पार पडली जात आहे. त्यामुळे राज्यामधील सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा आर्थिक लाभ वेळेमध्ये मिळणं आता शक्य झालं आहे. आणि या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये मेसेजसुद्धा प्राप्त होऊ लागले आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे तर झाली जिल्ह्यांची यादी, परंतु अतिशय महत्त्वाचे तुम्हाला 2 कामे सरकारने करायची सांगितली होती. तर मग कोणकोणते ते कामे आहेत ते सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिलं काम आहे ते म्हणजे की फार्मर ID क्रमांक मिळवणं. तुम्ही फार्मर ID क्रमांक मिळवला आहे का? जर तुम्ही फार्मर ID क्रमांक मिळवला नसेल किंवा फार्मर ID कार्ड काढ नसेल तर मग अडचण येणार आहे आणि तुमचा हप्ता पुन्हा एकदा रखडू शकतो. त्यामुळे फार्मर ID कार्ड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, राज्य शासनाचे नवीन GR आणि नमो शेतकरी योजना, PM किसान महासन्मान निधी योजना आणि बँक खात्यामध्ये हप्ता जमा होण्याबाबतच्या सर्व काही अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. आणि उद्या येणारी यादीसुद्धा तुम्हाला या चॅनलमध्ये सांगण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलमध्ये बघायला मिळत असतात. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.